नमस्कार. बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया बातम्या विस्तारानं. बातमी पेठ तालुक्यामधून आहे. तब्बल 5 फूट लांबीचा भारतीय किंग कोब्रा विहिरीत पडलेला दिसला. सर्पमित्र भगवान पवार यांनी जीवाची बाजी लावून त्याचा यशस्वीरित्या रेस्क्यू केला होता. नागाच्या सुटकेनंतर तो नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला. तसेच परिसरात यावेळी घबराट पसरली होती. बातमी नाशिक मधील आहे. सिल्वर बेल्स इंग्लिश. लोकांना प्राणी पाळणे आवडते. काही प्राणी हे अतिशय गोड असतात, तर काही प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आपल्या जीवितास धोका निर्माण होतो. काही मुके प्राणी मोठ्या संकटात सापडतात. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी नंतर सर्पमित्राला मेहनत घ्यावी लागते. सध्या एका विषारी किंग कोब्राची सुटका करण्यात आली आहे. पेठ तालुक्यातील एका गावातील विहिरीत भारतीय किंग कोब्रा पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी सर्पमित्राने जीवाची बाजी लावली. हा साप 5 फूट लांब असल्यामुळे सर्पमित्राला जास्त कष्ट सोसावे लागले. कोब्रा नाग विहिरीत पडल्यामुळे परिसरात खळबळ. मिळालेल्या माहितीनुसार पेठ तालुक्यातील एका गावातील विहिरीत किंग कोब्रा असल्याची माहिती सर्पमित्राला मिळाली होती. यानंतर कसलाही उशीर न करता सर्पमित्र भगवान पवार हे घटनास्थळी पोहोचले. तब्बल 5 फुटांचा कोब्रा नाग विहिरीत पडला असल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. या सर्पमित्राने परिसराची माहिती घेतली. कोब्रा जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जातो. विहिरीत पडलेला हा साप 5 फूट लांब असल्यामुळे सर्पमित्राला त्याला रेस्क्यू करण्यासाठी विशेष योजना आखावी लागली. दरम्यान सर्पमित्राच्या अथक प्रयत्नानंतर किंग कोब्राला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. एवढा मोठा साप पाहून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते. तसेच सर्पमित्राने जीव धोक्यात घालून कोब्र्याला रेस्क्यू केले. त्यानंतर सर्पमित्र भगवान पवार यांनी या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी पेठ प्रतिनिधी सागर मोर. बघा, अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा. बघा, त्याची फण पण अप्रतिम आहे. फणीवरील चिन्हे बघा. तर बघूया, आपण योग्य पद्धतीने काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. काढल्यानंतर संपूर्ण माहिती देऊ. बघा, इथं साधन अवेलेबल नसल्यामुळे आपण हा ताराचा एक छोटासा आकडा बनवलेला आहे. बघूया ह्या आकड्याने कशा पद्धतीने काढला जाईल. Oh my God. बघा, ताराचा आकडा आहे. आकड्यावरती सुरक्षितपणे बसलेला आहे. बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पद्मश्री शरद काळे यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण रक्षण, विज्ञानाची महती आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. उपस्थित मान्यवरांमध्ये संचालिका लक्षिता शर्मा, प्राचार्य दीप्ती काचा आणि श्री भारद्वाज यांचा समावेश होता.
सिल्वर बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शास्त्रज्ञ पद्मश्री शरद काळे यांनी भेट दिली. त्या भेटीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शाळेच्या संचालिका श्रीमती लक्षिता शर्मा, शाळेच्या प्राचार्य श्रीमती दीप्ती काचा तसेच भारद्वाज सर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही गीतेच्या 15व्या अध्यायापासून झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता. त्यानंतर लगेचच भारद्वाज यांनी पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांची ओळख करून दिली. काळे यांनी भगवद्गीतेमध्ये जे मंत्र असतात ते केवळ पाठांतर न करता त्यामध्ये असणारा अर्थही समजून घ्यावा असे सांगितले. पुढे आपल्या श्वासाचे महत्व सांगताना ते म्हणाले की आपण दिवसभरात 2100 वेळा श्वास घेतो. हे ऐकून सर्वांनाच नवल वाटले. तर सोबत त्यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे मंत्रही एक सुंदर उदाहरणाद्वारे पटवून दिले. त्यांनी आपल्या जीवनातील काही अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच आजच्या काळात विज्ञानाची असणारी महत्वही सांगितले व स्वच्छतेच्या संदर्भात आपली भूमिका सांगितली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कचऱ्याच्या बादलीचे नाव त्यांनी निसर्ग लक्ष्मी असे ठेवले आहे व ते त्यांच्या घरातील कचऱ्याची व्यवस्था कशा प्रकारे लावतात हे देखील खूप सुंदररित्या सांगून विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त केले. आम्हीच आमचे बंधू, आम्हीच आमचे शत्रू व आला क्षण गेला असे म्हणत त्यांनी पर्यावरणाचे रक्षण केले. पाहिजे हा मंत्र दिला. पुढे म्हणाले की रविवार हा वार सुट्टीचा व आरामाचा नसून या दिवसाचा वेळ आपण गेल्या 6 दिवसाचे स्वविश्लेषण केले पाहिजे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाचे निराकरण ही केले. मार्गदर्शनाचा शेवट त्यांनी केलेला स्वप्रयोग सांगून विद्यार्थ्यांची विचारप्रणाली जागृत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दरम्यान या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य तसेच पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर. To have Mr. Sharad Kale Padma Shri awardee in our school on behalf of Bharatwaj sir. We are thankful to him. He arranged a seminar in our school for the children, and I'm greatly honored to have Bharatwaj sir as the chief guest of today's program. And I greatly thank him. He has given so much knowledge to our students, and I think that his knowledge, his path, our children will follow his path of knowledge. And I'm grateful to all the students and all the teachers who supported in this meeting, in this seminar. And we also, this year, we have had an annual function in Gaikwad Sabhagraha, which was a great success. We have also started with the help of Bharatwaj sir. We have already, he belongs to the Bejan family foundation. With the help of Bejan family, Bejan Desai family, we have started our vocational training courses also, which is helping students in the day-to-day life. We have started our computer repairing course, electrical, mechanical, and side-by-side all the tailoring workshop is also being held. So which is with great help to the students in learning all the vocational courses which we have started this year. And I think so with the help of Bejan Desai Foundation, integral teachers courses also, in which the teachers are supported with all the knowledge of how to teach the children in a new technology, new way. So thank you everybody to have this, and this was a great day. And I think so more and more programs can be conducted further in the school. Thank you so much. मी दीप्ती काचा, सिल्वर बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका. आम्ही आज मुलांना पद्मश्री श्री डॉक्टर शरद काळे यांना इन्व्हाइट केलं होतं, जेणेकरून ते मुलांना प्रॉपर गायडन्स करू शकणार आणि त्यांनी अध्यात्म आणि विज्ञान याचा मध्ये काय संबंध आहे त्याच्या बाबतीत खूप छान त्यांनी मुलांना शिकवलं आणि त्यांनी मुलांना गाईड केलं, त्यांनी मुलांना ॲप्रिशिएट केलं, मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिला की त्यांनी क्वेश्चन विचारावा आणि पूर्ण 2 तास त्यांनी खूप छान असं विज्ञानाबाबत त्यांनी गायडन्स दिलं. एक विद्यार्थिनी जिचं नाव ईश्वरी वडतकर आहे त्याच्याकडनं त्यांनी रिकॅप्च्युलेशन करून घेतलं, ज्याच्यामध्ये त्या मुलींनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पॉवरनी पूर्ण मुद्दे जे काय होते ते त्यांनी लिहून घेतले आणि शेवटी तिने
जे काही मुद्दे सरांनी सांगितले होते ते सगळे कव्हर केले आणि त्यांनी मग ते रिप्रेझेंट केले आणि सरांना ते खूप आवडलं. तर सिल्वर बेल्स इंग्लिश मिडियम जे स्कूल आहे ते फक्त मुलांना एज्युकेशन बाबतीत नाही, पण त्यांना बाकीच्या गोष्टी समाजामध्ये कसं राहावं, समाजामध्ये आयडियल कोणाला मानावं. म्हणजे आपण जसं सरांनी सांगितलं की आपण टीव्ही ऍक्टर्स वगैरे त्यांना आपण आयडियल धरतो, पण त्यांना न धरता आपल्याला एखादा चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजी आहे किंवा सायंटिस्ट आहे, जे आपले हेल्पर्स आहे, त्यांना आपण आपलं रोल मॉडेल ठेवावं, त्यांना आपण आपलं आयडियल ठेवावं असं त्यांनी सांगितलं. सिल्वर बेल्स इंग्लिश मिडियम स्कूलचे ॲडमिशन सुद्धा ओपन झालेले आहे. तर ज्या कोणालाही ॲडमिशन घ्यायचे असेल ते सोमवार ते शुक्रवारपर्यंत 8 ते 2चा दरम्यान येऊ शकतात आणि शनिवारी जे आहे ते सकाळी 8 ते 12च्या दरम्यान येऊ शकतात. मेन म्हटल्यावर मी डॉक्टर शरद काळेजींचा खूप खूप आभार मानते आणि त्याचबरोबर अश्विनी भारद्वाज सर जे बेजन देसाई फाउंडेशनचे डायरेक्टर आहे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आपल्या शाळेत आणि आमच्या मुलांना खूप छान संधी उपलब्ध करून दिली. थँक्यू. कार्यक्रम घेतात. आज आपल्याला आपल्या कार्यक्रमादरम्यान या शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचं काय वाटतं? विद्यार्थ्यांशी जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला त्यांना किती विषय समजला आहे, त्या विषयामध्ये त्यांची स्वतःला त्यांना काही विशेष सांगता येतं का, विषय किती समजला आहे हे सांगणं, हे समजणं फार महत्वाचं असतं. आणि माझा प्रयत्न असा असतो की मी विषय जास्तीत जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्याला इंग्रजीत ग्रास्पिंग म्हणतात किंवा त्याला पकड शक्ती जी आहे, त्या मुलाची जी पकड शक्ती आहे, ती पकड शक्ती तो किती एकाग्रतेने ऐकतोय, किती त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र चांगलं चालू आहे, या अनेक गोष्टींवरती ते अवलंबून असतं. आणि सगळ्या मुलांच्या बाबतीत ते एकसारखं असणं काही शक्य नसतं. पण जी मुलं हे चांगलं विचारचक्र ज्यांचं चालतं त्या मुलांना हेरून त्यांना स्फूर्ती देणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे मी आज मला जे या शाळेमध्ये दिसलं की एक मुलगी खूप चांगलं तिचं ग्रास्पिंग दाखवलं आणि तिने ते बोलूनही दाखवता आलं तिला. कारण नुसतं समजून चालत नसतं, ते किती समजलंय हे लोकांना समजून सांगता आलं पाहिजे. तर त्या शिक्षकाचाही त्याच्यामध्ये मग शिक्षकाला समाधान वाटतं की आपण सांगितलेलं त्या मुलाच्या गळी उतरलं. तर ते मला या ठिकाणी दिसलं. अजून जे विद्यार्थी आहेत त्यांना अजून काय असं तुम्ही सांगू काय? त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही कमीत कमी, काय होतं या आजच्या इलेक्ट्रॉनिक जगामध्ये डायव्हर्शन्स खूप जास्ती झाली आहेत. म्हणजे मोबाईलवरती लक्ष जास्ती जातं. तुम्हालाही माहिती आहे की मोठी माणसं सुद्धा रील बघायला लागले की तासन तास कसे निघून जातात समजत नाही. पण ते रील जेव्हा पाहून होतात तेव्हा नक्की काय लक्षात आहे, फारसं काहीच लक्षात नसतं. पुस्तकं वाचण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. तर ते मला या माध्यमातून पुस्तकं कशी जास्तीत जास्त मुलांना वाचायला लावता येतील, रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे 2 लाईनच्या मध्ये वाचायला शिकवायचं, 2 पंक्च्युएशन मार्कच्या मध्ये वाचायला शिकवायचं, तर त्या मुलांची ग्रहणशक्ती जी आहे ती वाढेल. आणि जोपर्यंत मुलांची ग्रहणशक्ती वाढत नाही तोपर्यंत त्यांच्यातला जो स्पार्क आहे तो चमकताना आपल्याला दिसत नाही. पण एकदा ती ग्रहणशक्ती वाढायला सुरुवात झाली, अभ्यासाची सवय लागली की मग त्याच्यातला स्पार्क आपल्याला चमकायला लागतो आणि मग तो मुलगा त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आपण जर नाशिक शहराचा विचार केला, या ठिकाणी तरुण मुलं व्यसनाधीन होत आहेत, त्या संदर्भात काय सांगतो? मी माझ्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना शपथ देण्याचा प्रयत्न करतो. पण नुसती शपथ घेऊन चालत नाही. आपल्याला त्यांच्यासमोर चांगली रोल मॉडेल्स ठेवायला हवी आहेत. त्यांच्यासमोर चांगली रोल मॉडेल्स आपण ठेवत नाही. तुम्ही वर्तमानपत्रात बघता की सिनेमा ऍक्टर्स हे रोल मॉडेल होऊ शकतात, पण सायंटिस्ट रोल मॉडेल होऊ शकत नाही, टीचर्स रोल मॉडेल होऊ शकत नाही. अनेक शाळांमध्ये चांगले शिक्षक आहेत पण ते रोल मॉडेल होऊ शकत नाही. आपल्याला आपल्या समाजामध्ये जे, किंवा त्याचं कारण काय आहे की अभ्यासाची जी डेप्थ आहे, खोली आहे, ती अभ्यासाची खोली आपल्या समाजातून हरवत चाललेली आहे. एक जमाना होता आमच्या देशामध्ये, खूप चांगले शिक्षक होते, त्या शिक्षणाला डेप्थ होती, खोली होती चांगली. तर तिथे कुठेतरी आपण ते हरवली आहे, ती लिंक आहे ती आपली हरवली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या जाळ्यामध्ये आपण अडकून चाललेलो आहे. आणि त्याच्यामुळेच व्यसनं सुद्धा ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या
त्याच्यातून त्यांच्या जाहिराती खूप चांगल्या लवकर लवकर होतात आणि जाहिरातींना सहज मुलं बळी पडतात, म्हणून ती व्यसनं पण लागतात. पानपरागचं व्यसन तसंच लागतं, दारूचं व्यसन तसंच लागतं, कारण बिअरच्या जाहिराती येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामना करायचा आहे, तर त्या मुलांना तो अवेअरनेस देणं फार गरजेचं आहे, म्हणून मी हे असे कार्यक्रम घेतो. बातमी नाशिक मधूनच आहे. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने भूसर्वेक्षणाचे आदेश दिले असून नाशिक भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. नांदगावच्या 5 आणि मालेगावच्या 16 गावांमध्ये सर्वेक्षणाचं काम लवकर सुरू होणार आहे, ज्यामुळे प्रकल्पाला गती मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने भूसुरक्षणाचे आदेश दिले होते. तर यासाठी सक्षम अधिकारी म्हणून नाशिक भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील 5 गावे तर मालेगाव तालुक्यातील 16 गावांमध्ये भूसंपादनासाठी सर्वेक्षण काम सुरू करण्यात आले. या भूसर्वेक्षणाच्या कामामुळे मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मनमाड. नवापूर स्थानिक गुन्हे शाखेला घरफोडी प्रकरणात मोठं यश मिळालंय. एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले असून मध्य प्रदेशातील सबत प्यारसिंग अनारे आणि मानसिंग सदनसिंग चौहान या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्यातील आरोपींनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयित इसमाचा शोध घेण्याकामी रवाना करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जाऊन संशयित इसम नामे सबत प्यारसिंग अनारे, वय वर्ष 29, राहणार थिलवानी, पोस्ट पिपरापानी, तालुका कुक्षी, जिल्हा धार मध्य प्रदेश, मनसिंग सदनसिंग चौहान, वय वर्ष 21, राहणार कुतडी पोलीस स्टेशन, नरवाली, तालुका कुक्षी, जिल्हा धार मध्य प्रदेश असांचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, विजय देवरे अशांनी केली आहे. नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 रोजी
पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती. त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 764/2024 असा रजिस्टर केला होता आणि त्याचं समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी केला होता. त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले 2 आरोपी नंतर 3 आरोपी असे एकूण 5 आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासामध्ये एकूण 23,34,310 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विशेष बाब अशी आहे की या 5 आरोपीकडून जी काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे. तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहेत ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे. त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे करण्यात आले होते. ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या 4ही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते 100% रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला. त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार, त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नायक मोहन दमदरे, पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन आहे. या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे. या नाशिकमधील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत पतीच्या दुहेरी विवाहामुळे रागावलेल्या पत्नीनं भावाच्या मदतीनं धारदार शस्त्रानं पतीची हत्या केली. पती भाऊसार पवार याचे पहिल्या पत्नीकडे अधिक वेळ घालवणे आणि मुलबाळ नसल्यामुळे वाद वाढल्यानं पत्नीनं हा थरारक कट रचलाय. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. एका बायकोला जास्त वेळ दुसरीला कमी आणि पुढे हे ऐकून तुम्ही व्हाल थक्क. नाशिक शहराच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर गवळी सय्यद पिंपरी रोडवर पत्नीने भावाच्या मदतीने धारदार शस्त्राने आपल्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीवरून सविस्तर वृत्त असे की इसम नामे भाऊसार पवार याचे 2 लग्न झाले होते. पहिल्या पत्नीकडे भाऊसार जास्त राहायचा याचा राग दुसऱ्या पत्नीच्या मनात होता. तसेच तिला मुळबाळ होत नसल्याने दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. या रागातून आपला पती भाऊसार पवार याचा काटा काढायचे ठरवले. काल दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी पत्नीने तिचा भाऊ व इतर 2 जणांच्या मदतीने पतीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात भाऊसार पवार हे ठार झाले आहेत. या घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमीस तातडीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले आहे. हा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला आहे. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्नीला ताब्यात घेतली असून इतर संस्थेशी संशयितांचा शोध जलद गतीने पोलिसांकडून सुरू आहे. या दरम्यान या धक्कादायक घटनेने नाशिक शहर हादरले आहे. बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा.
श्री भरत गोसावी संचालक 98-227 85-037, श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302, श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. शहरातील 6 विभागात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलाय, ज्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आलंय. सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांनी महाविद्यालयीन युवकावर हल्ला करून गंभीर जखमी केलाय. नाशिकमधील नवीन महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री या समस्येवर तोडगा काढतील का, असा सवाल नागरिक विचारतायत. सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंबळे यांनी केलंय. नाशिक येथे मोकाट कुत्र्यांपासून नाशिककरांचं रक्षण करणार का? नाशिक महापालिकेच्या सर्व 6 विभागात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून यावर महानगरपालिका काही कारवाई करताना दिसत नाही. यातच आता नवीन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारल्याने त्यांनी या नाशिककरांच्या जीवाशी खेळणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावणार का, हाच प्रश्न आहे. जुनी टेस्ट बँक सिडको अग्निशामक दलाच्या जवळील वळणावर मोकाट कुत्रे बसलेले असतात. मोकाट कुत्र्यांचा स्टेट बँक वरील राहणारा गौरंग पाटील या महाविद्यालयीन युवकावर हल्ला करून पंजा मारून जखमी केले. भटक्या कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असल्याने पहाटे सकाळी सुनसान असणाऱ्या प्रेमनगर कॉलनी येथे ही घटना घडली. सकाळी वॉकिंगला एकटे फिरत जाताना शक्यतो सोबत एक काठी घेऊन जावी. मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असल्याने सिडको स्टेट बँक येथून महाविद्यालयीन युवक दुचाकीवर जात असताना चालकाच्या पाठीमागे मोकाट कुत्री लागल्याने कुत्र्याने पंजा मारून तो युवक गंभीर जखमी झाला आहे. आजची परिस्थिती पाहता दररोज 2 ते 3 दिवसाला या घटना घडत आहेत. प्रशासनाकडून कुत्र्यापासून संरक्षण मिळेल का, या आशेवर शक्यतो राहू नका. स्वतःची सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे रक्षण करा. स्वतःचे रक्षक ते बना. मी कैलास बापू हिरामन चुंबळे सामाजिक कार्यकर्ता व बांधिलकी म्हणून आपणास आव्हान करत आहोत. मोकाट गल्लीतील कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी व आयुक्त काही कारवाई करणार का, असा जनतेचा संतापजनक सवाल नाशिककर करीत आहेत. बातमी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील आहे. चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शेती संदर्भात 15 अर्ज, कौटुंबिक वादाचे 2 अर्ज तसेच किरकोळ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. पीआय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चांदवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन संपन्न, तर एकूण 50 ते 55 तक्रार निवारण माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जागोजागी संबंधित पोलीस स्टेशन हद्दीमधील तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला असून त्याच अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशन हद्दीमधील तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शेतीविषयी एकूण 15 अर्ज, महिला विषयी कौटुंबिक वादाचे 2 अर्ज तसेच किरकोळ तक्रार यांचे अर्ज हे देखील समोरासमोर बैठक बसून वाद मिटवण्याची कामे करण्यात आली. या संदर्भात सर्व माहिती चांदवड पोलीस स्टेशन अधिकारी पीआय कैलास वाघ यांनी दिली. तर या तक्रार निवारण बैठकीत उपस्थित आखेगावकर, एसपी चांदवड, पीएसआय पटारे, पोलीस हवालदार अशोक वाघ, पोलीस हवालदार अमोल जाधव, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, एएसआय रामदास धुमाळ, पोलीस नाईक हेंबार्डे,
पोलीस नाईक सूळ, पोलीस हवालदार माळी, पोलीस हवालदार गुळे, पोलीस नाईक रंधे, PC लोखंडे, पोलीस हवालदार स्वप्नील जाधव, पोलीस हवालदार सागळे, पोलीस कॉन्स्टेबल शेळके, पोलीस कॉन्स्टेबल बागल तसेच महिला LPC बर्थडे मॅडम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. बातमी चांदवड मधूनच आहे. वडगाव पंगू येथील 35 फूट विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला वन्य प्राणी मित्रांनी जीवदान दिलं. शेतकरी रविकिरण चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे मोराची सुटका झाली. वन विभागाचे कर्मचारी सोनाली वाघ, अंकुश गुंजाळ आणि प्राणीमित्र भागवत झालटे यांच्या प्रयत्नांनी मोराला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या कार्यासाठी झालटे यांचं कौतुक होत आहे. ते एकदम त्याच्या चेहऱ्यावर जाऊ राहिले, थोडं साईडला घ्या. राष्ट्रीय मोर पक्षी हा पडला असल्याचं शेतकरी रविकिरण गोपीनाथ चव्हाण हा शेतकरी पिकाची पाहणी करत असताना विहिरीमधून फडफड असा आवाज आला त्याच्या कानी. त्यामुळे त्याने विहिरीत डोकावून बघितल्यास त्यास राष्ट्रीय पक्षी मोर हा विहिरीत पडलेला दिसून आला. मात्र मोराचे पाण्यात वल्यचिंब पंख झाल्यामुळे त्यास उडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे रविकिरण चव्हाण यांनी वन विभागीय कर्मचारी व कातरवाडी येथील वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यावेळी वन विभागीय कर्मचारी सोनाली वाघ, अंकुश गुंजाळ, वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी प्लास्टिकच्या कॅरेट विहिरीत सोडून व झालटे हे स्वतः विहिरीत उतरून मोराला कॅरेटमध्ये टाकून मोराला विहिरीतून बाहेर जिवंत अवस्थेत काढण्यात आले. त्यानंतर मोराला प्राथमिक उपचारासाठी वाघदर्डी येथील रोपवाटिका वन्य विभाग येथे आणण्यात आले व पुढील उपचारासाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले. तसेच या विभागातून भागवंत झालटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातमी महाराष्ट्रातील बीड तालुक्यातील आहे. माफ करा, बातमी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहे. संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेचे संरक्षण असल्याचा आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय, सिम कार्डच्या आयात प्रक्रियेतील कराडचे संपर्क लक्षात घेतले पाहिजेत. अटकेनंतरही त्याच्या कट कारस्थानात अजून नाव नाही आहे. CDR तपासून तपास पुढे नेला पाहिजे. तसेच संपत्ती संदर्भातील ट्रान्झॅक्शनवर देखील चौकशी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण आहे, संदीप क्षीरसागर म्हणाले. बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतात त्यावेळी हे लक्षात ठेवावे की वाल्मिक कराड यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत. अटक व्हायला उशीर झाली. अटक झाल्यानंतर सुद्धा कट कारस्थानात अजूनही नाव आलेले नाही. मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की मास्टर माइंड ते आहेत. त्यांना संरक्षण धनंजय मुंडे यांचे आहे हे स्पष्ट दिसत आहे. वाल्मिक कराड यांच्यापर्यंत आला की तपास थांबतो हे सगळं महाराष्ट्र बघत आहे. मोबाईलचे DCR तपासले त्या कालावधीमधील तर सगळं काही लक्षात येईल. प्रॉपर्टी संदर्भात विषय देखील ट्रान्झॅक्शन वरून लक्षात येईल. आरोपीपेक्षा तपास त्या दिशेने व्हायला हवा. त्यानुसार EDची चौकशी एंट्री व्हायला हवी होती.
मंत्री महोदयांचा वरदहस्त वाल्मिक कराडवर आहे. पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कोणालाही अटक करू शकतात. ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गामजा, हातात दोरे, तसेच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट भेटते. फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना. मनोज जरांगे पाटलांनी शंका व्यक्त केली की जी संपत्ती विदेशात आहे त्यांची नाहीच आहे. काय मनोज जरांगे पाटील म्हटले की यांची जी संपत्ती विदेशातली आहे ती त्यांची ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी करावी. सरकारमधला बडा नेता कोणी हे सीडीआर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधी मधली, ते सीडीआर तपासली ना, सगळं काही लक्षात, सगळं. त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते, तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शन वर पण तो लक्षात येईल ना. आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले, तिथे दिशा व्यवस्थित ठेवली, सीडीआर तपासले, ट्रान्झॅक्शन तपासले, तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत वरच हस्त लगेच लक्षात येईल. कोण आहे. आधी नोटीस दिली होती, ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला विदेशात? तुम्हाला काही शंका वाटते का याच्यावर? मी तुम्हाला म्हणतो, ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. आणि तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर जो लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते, हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की तर मंत्री महोदयांचं वरदहस्त त्यांच्यामध्ये आहे. त्यांना पैशात आर्थिक याच्यातही ट्रान्झॅक्शन वरती कळून येईल. ते थर्मल प्लॅन जे आहे पळवीला, त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात. 12 अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्या. काय वाटतं याचं? हे बघा, तो जो काही तिकडचा विषय तिथं आहे आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बहुत चर्चा केलेली आहे. आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे. आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक. ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही. आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात. म्हणजे एक ते सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, बातमी नाशिक मधून आहे. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत स्वामित्व योजना आणि 2027 कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल माहिती दिली. स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागात प्रॉपर्टी संबंधातील वाद सुटतील असं ते म्हणाले. 2027 मधील कुंभमेळा स्वच्छ आणि आरोग्यदायी होईल अशी तयारी सुरू असल्याचं महाजन यांनी सांगितलंय. 2027 मध्ये आता कुंभमेळा आपल्याकडे येतोय. 2-2.5 वर्ष याला राहिलेले आहेत आणि मोठी तयारी आपल्याला या संदर्भामध्ये करायची. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व खात्याचे सचिव, प्रधान सचिव हेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सविस्तर चर्चा या विषयावर त्या ठिकाणी झाली. यावेळेचा कुंभ हा आपल्याला पुन्हा अतिशय स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, आरोग्यदायी असा करायचा आहे.
गेल्या वेळी आपण 10 वर्षापूर्वी आपल्याकडे कुंभ झाला, त्यावेळेला योगायोग असा की मीच त्यावेळेला कुंभमेळा मंत्री होतो. आजही मी कुंभमेळा मंत्री आहे. मागच्या वेळी मी जलसंपदा मंत्री होतो, यावेळेला जलसंपदा मंत्री आहे. गेल्या वेळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री तेच आहेत. मला वाटतं हा खूप मोठा योग म्हणावा लागेल की मला दुसऱ्यांदा कुंभमेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आणि एक तर पुण्याचं काम मला करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मग गेल्या वेळी आपण बघितलं की अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असा आपण कुंभ त्या ठिकाणी केलेला होता. एकही कॅज्युअलिटी मागच्या वेळेत त्या ठिकाणी झाली नाही. कुठे लोटालोटी चेंगराचेंगरी झाली नाही, कुठे कोणाचा मृत्यू या ठिकाणी झाला नाही, कोणी मिसप्लेस हरवलेलं नाही. त्यामुळे अतिशय सुंदर असं नियोजन मागच्या वेळी आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, सगळ्याच खात्याचे, पोलीस पासून महसूल सगळ्यांनीच, महापालिका सगळ्यांनी केलेलं होतं. यावेळेला सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला करायचं आहे. त्यापूर्वीच्या कुंभामध्ये जवळपास 13-14 जण चेंगराचेंगरीमध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते आणि आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मागच्या वेळी अनेक निर्णय बदलले. काही मुख्य मार्ग होते ते छोटे होते, अरुंद होते, त्याला स्लोप खूप होता, ते बदलले. याही वेळेला आता या तयारीला आपण सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, गेल्या वेळीपेक्षा जास्त गर्दी कुंभमेळ्यामध्ये होईल आणि म्हणून त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक आहे, इथे नियोजनाला आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. शासनातर्फे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की कुठलाही निधी या कुंभमेळ्यासाठी आमच्याकडून कमी पडणार नाही. आता आम्ही आमचे सगळे कामाचे प्रस्ताव, कुठे रस्ते घ्यायचे, कुठे पूल घ्यायचे आहेत, कुठे पार्किंगची व्यवस्था करायची आहे, कुठे जे सगळे STP आहे, खराब पाणी नदीमध्ये येत आहेत ते काही त्याचाही विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. STP प्लॅन लावून सिवर ट्रीटमेंट प्लॅन त्या ठिकाणी आणायचा आहे. अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून याचा सर्वकष विचार करून आम्ही आता कामाला लागलेलो आहोत. आमच्या सगळ्या यंत्रणा, सरकारी यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत आणि यावेळेचा कुंभ हा अतिशय सुंदर असं या ठिकाणी होईल. बातमी जालन्यामधून आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर घणाघाती टीका केली. जरांगे हे गावंढळ आणि मूर्ख वल्गना करणारा व्यक्ती असल्याचं वाघमारे म्हणाले. जरांगे यांनी बीडमध्ये ओबीसींच्या घरांना आग लावली, त्यावर वाघमारे यांचे प्रश्न उपस्थित केले. तसेच धनंजय मुंडेंवरील आरोप सरकार पुरस्कृत असू शकतात अशी शंका वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे हा निव्वळ गावंढळ आणि मूर्ख वल्गना करणारा व्यक्ती आहे, नवनाथ वाघमारे म्हणाले. मनोज जरांगे हा निव्वळ गावंढळ आणि मूर्ख वल्गना करणारा माणूस असल्याची घणाघाती टीका ओबीसी आंदोलक तथा वाघमारे यांनी केली आहे. बीडमध्ये जरांगेंनी ओबीसींचं घर जाण्याचं काम केलं, मग तो क्रूर नव्हता का? खरं तर जरांगे यांचं SIT आणि CBIचं प्रमुख करा, म्हणजे त्याला काय बोलायचं ते कळेल. जातीय द्वेष पसरून जरांगेंना मराठी समाजाची दिशाभूल करायची आहे. लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील तरुणाच्या हत्येवर जरांगे का बोलत नाही असा सवाल करत वाघमारे यांनी सडकडून टीका केली आहे. दरम्यान धनंजय मुंडेंवर होत असलेले आरोप हे सरकार पुरस्कृत असल्याची शंका वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे 2 दिवसीय अधिवेशन होत आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होत असून यामध्ये धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ हे अद्यापपर्यंत सहभागी होतील की नाही याची अद्याप शंका आहे. कारण धनंजय मुंडे त्यांच्या परळीमध्ये आहेत, तर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. काय वाटतं, त्यांना बाजूला सारण्याचा एक प्रयत्न होत असेल का? नक्कीच या देशाचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब असतील, यांना राष्ट्रवादीने त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं.
ज्या माणसाच्या जीवावर या राज्यामध्ये खरं तर राष्ट्रवादीचे 5 पेक्षा जास्त आमदार निवडून आले नसते, परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या नेतृत्वात काम करत आलो आणि त्यांच्यामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते सर्व एकवटून त्या राष्ट्रवादीला भरघोस असं मतदान ओबीसीनं केलं आणि राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं. त्याच राष्ट्रवादीनं भुजबळ साहेबांना डावललंय. त्यांना नक्कीच ज्येष्ठ म्हणून मंत्रीपद देणं गरजेचं होतं, परंतु कुठतरी जाती द्वेष आणि कुठतरी अजितदादांच्या मनात सुद्धा काही खतखत असेल, पूर्वीची त्यांची मैत्री दुश्मनी काय जी असेल ते काढण्याचा प्रयत्न झाला असावा आणि नाहीतर कुठतरी जरांगे नावाच्या बालिश माणूस आहे, सध्या राजकीय मराठा ओबीसी वादामुळं यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं असेल, परंतु ते अत्यंत चुकीचे. भुजबळ साहेबांना न्याय द्यायला पाहिजे होता. परंतु ह्या गोष्टी आज सुरू असताना भुजबळ साहेबाला मंत्रिपद न मिळाल्यामुळं एखाद्या वेळेस भुजबळ साहेब नाराज असू शकतात आणि भुजबळ साहेब जाणार बी नाहीत. परंतु धनंजय मुंडे यांना नक्कीच कुठतरी चौकशीच्या नावाखाली आणि कुठतरी धनंजय मुंडेवर यांच्यावर आरोप होते, परंतु हे आरोप आहेत. आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई होईलच ना, परंतु एखाद्या कुठल्याही व्यक्तीवर आरोप करणं सोपं असतं. आज आम्ही मुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, परंतु आरोप करणं सोपं असतं, ते सिद्ध होणं महत्वाचं असतं. एखाद्या माणसावर आरोप करून त्याला बदनाम करायचं, त्याचं राजकीय अस्तित्व संपवायचं, त्याचं राजकीय करिअर संपवण्याची सुपारी घेणारे या राज्यामध्ये अनेक झाले. त्यात ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी दमानिया असतील, आज सुरेश धस नावाचा निवळ छपरी आमदार कुठतरी स्वतःच गुंड स्वतःच आका, ज्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये अनेक मर्डर या सुरेश दासांच्या माध्यमातून सुरेश दासांनी पाळलेल्या गुंडाच्या माध्यमातून झालेले आहेत, अशा माणसाने आरोप करायचे आणि कुठतरी धनंजय मुंडे मंत्री असून सुद्धा त्यांना या शिबिराच्या पासून बाजूला ठेवण्याचं जर काम होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आपापल्या मंत्र्यावर विश्वास पाहिजे, कारण की मंत्री येणाऱ्या काळात दोषी जर असले तर त्यांच्यावर कारवाई करा, परंतु तुम्ही एखादा व्यक्ती त्यांच्यावर आरोप करत असाल आणि तुम्ही त्यांना बाजूला करत असाल तर हे योग्य नाही आणि ती कुठतरी न्यायदायी नाही असं आम्हाला वाटतंय. बातमी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील आहे. परभणीच्या विकासाबाबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. त्यांनी स्पष्ट केलंय की मंत्री झाल्यानंतर एका महिन्यात जिल्ह्याचा चेहरा मुरा बदलणं शक्य नाही, पण टप्प्याटप्प्यानं विकास होईल. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांसोबत नियोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करण्यात आलं असून आंदोलनकर्त्यांशी राज्य सरकार चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं त्या म्हणाल्या. माझ्याकडे काही जादूची छडी नाही की मी मंत्री झाल्यानंतर एकाच महिन्यातच जिल्ह्यामध्ये बदल दिसेल, मेघना बोर्डीकर म्हणाल्या. परभणीच्या विकासाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली आहे. माझ्याकडे काही जादूची छडी वगैरे नाही. मी मंत्री झाल्यानंतर एका महिन्यातच जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलेल. जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक झाली आहे. जिल्ह्यात सध्या विकास कामे काय स्थितीत आहेत आणि पुढे काय करायचे आहे त्याचे देखील नियोजन केलेले आहे. जिल्हावासियांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याचा विकास हा टप्प्याटप्प्याने होईल. जिल्ह्यातील काही प्रश्न असतील तर ते पत्रकारांनी मला कळवावे. आपण सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करू, असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या. परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायी लॉन्च मार्च काढत आहेत. यातील आंदोलनकर्त्यांशी राज्य सरकार चर्चा करीत आहे. त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या जात आहे. लवकरच त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. देशातील 10 राज्यांमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही परभणी जिल्ह्यातील अशा लाभधारकांना त्यांच्या प्रॉपर्टीचे कार्ड वितरण करण्यात आले, अशी माहिती देखील राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिली आहे. शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याची पूर्ण म्हणजे कलेक्टर साहेब, आपल्या जिल्हा प्रशासक, सगळ्या डिपार्टमेंटच्या एचओडींची बैठक घेतली. जिल्ह्याचा सगळा काय आज स्थितीला आहे, मला पुढे काय करायचंय आणि मला याची जाणीव आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हावासियांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कुठं कमी पडू नये म्हणून पूर्ण आढावा आम्ही घेतलेला आहे.
त्या दृष्टीने आमचे काम चालू आहे. आणि दुसरं, ऊर्जा मंत्री म्हणून मी सांगते, राज्यमंत्री म्हणून, की आपल्या राज्याला लाभलेले ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सुंदर ऊर्जा क्षेत्रातलं आपल्या राज्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे की राज्य आपलं भारतातलं पहिलं राज्य असणार आहे जे 25,000 मेगावॅट हे सोलार ग्रीन एनर्जीवरून आपण तयार करणार आहोत. हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सगळे जे काही आपल्या कमतरता आहेत जिल्ह्यामध्ये त्या आता मी मंत्री झाले 1 महिना झाला की सगळ्यात जादूची क्षण नाही की तुम्हाला 1 महिन्यात काय चेंज दिसेल, पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला पण मी विनंती करते की जिल्ह्यातले नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. बातमी नांदेड येथून आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे असे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. वर्धा ते गोवा महामार्ग 12 जिल्ह्यांच्या सुपीक जमिनीवरून जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताची हानी होणार आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी मार्ग काढण्याची विनंती केली. या व्यतिरिक्त नांदेडच्या पालकमंत्री पदावर असलेल्या मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हा निर्णय मुख्यमंत्री स्वतः देतील. शक्तीपीठ महामार्गाला माझा अजूनही विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यायी मार्ग काढावा, अशोक चव्हाण म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. वर्धा ते गोवाचा महामार्ग असून या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा मार्ग नसल्याने या महामार्गाला शेतकरी विरोध करत आहेत. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वही विरोध होता आणि आताही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावं लागणार असल्याचं मत खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान नांदेड बीडचा होऊ द्यायचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी भूमिका मराठा समन्वयकांनी घेतली आहे. यावर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात. शेवटी हा पर्याय मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तेच नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री होतील. जो कार्ड आहे, रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे, लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये केंद्र शासनाने स्वामित्व नावाची एक पूर्ण योजना संपूर्ण देशभर राबवलेली आहे. त्याच्या कार्ड्सचं, प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणू, त्याचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशामध्ये एकसर सुरुवात झाली. नांदेडमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत लोकांना ग्रामीण भागातल्या आपल्या घराची मालकीचे कुठलेही दस्तावेज किंवा कागद अधिकृत त्यांच्याकडे नव्हते. वाद निर्माण होत होते, त्यांना कर्ज मिळत नव्हतं, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते. त्यामुळे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत आता लोकांना आपल्या प्रॉपर्टीचे एक अधिकृत कार्ड ड्रोनद्वारे सर्वे केला जातो. त्या सर्वेमध्ये प्रॉपर्टीचा फोटोग्राफ घेतला जातो, त्याची मोजणी केली जाते आणि त्याप्रमाणे त्याला कार्ड दिलं जातं, प्रॉपर्टी कार्ड, जे अधिकृत शासनाचं प्रमाणपत्र आहे की ही तुमची प्रॉपर्टी आहे. आणि त्यामुळे त्याला सुविधा होते, वाद संपतील, करप्शनला वाव राहणार नाही, अधिकृत डॉक्युमेंट राहील, कर्ज घ्यायला सुविधा होते, असे अनेक फायदे त्यातून निश्चित होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यात तुमची सुद्धा जमीन आहे ना. जमीन आहेच ना सगळ्यांनी. माझी अपवाद व्हायचं असेल कारण जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल. परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग कसा काढता येईल आपल्याला, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय मार्ग का काढता येईल का, अलाइनमेंट काय बदलता येईल का, पर्याय काय शक्य आहे ते बघू. नांदेडचं पालक शक्तीपीठला विरोध होता तुमचा पहिले? विरोध आहेत ना. माझा विरोध तर निश्चितच आहे. लोकांचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी
पुढाकार घेऊन त्यातला क्लिअरन्स दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय काय उपलब्ध आहेत काय पाहावं लागणार आहे. नांदेडला पालकमंत्री अजून राहिले नाही, मात्र जर मिळत असतील तर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ मला सांगता येणार नाही. मागणी केली. असं आहे की मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या डिस्क्रिशनचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय होईल. बातमी नांदेड मधूनच आहे. जलजीवन मिशन मध्ये बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम होऊ देणार नाही असा ठाम इशारा हदगाह हिमायतनगरचे आमदार बाबूराव कदम यांनी दिला. त्यांनी म्हटलंय की जनता दरबारात नागरिकांनी जलजीवन मिशनच्या कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. यावरच लवकरच पाणी पुरवठा विभागाची बैठक घेणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जलजीवन मिशनच्या कामामध्ये बोगसगिरी होऊ देणार नाही, बाबूराव कदम म्हणाले. काही दिवसांपूर्वी हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव कदम यांनी जनता दरबार घेतला. त्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी जलजीवन मिशनमध्ये अनेक ठिकाणी बोगस कामे व निकृष्ट दर्जाचे कामे होत असल्याच्या तक्रारी आमदारांपुढे मांडल्या होत्या. यावर लवकरच पाणी पुरवठा विभागाची बैठक घेणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिली आहे. बातमी रत्नागिरी येथून आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी खासगी रुग्णालयांना नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले. डॉक्टरांची फी दरपत्रक प्रकाशित करणे, फायर ऑडिट करणे आणि बाहेरील डॉक्टरांची सनद लावणे आवश्यक आहे. 1 महिन्यात पूर्ण न झाल्यास रजिस्ट्रेशन रद्द होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. बातमी नवी. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. जिल्ह्यातील रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सकांचे निर्देश. दवाखान्यात डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर पत्रक रुग्णालयात प्रकाशित करा. रुग्णालयाचे फायर ऑडिट करा. दुसऱ्या जिल्ह्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या डॉक्टरांची सदन रुग्णालयात दर्शनी भागात लावा. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. खासगी रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सकांचे निर्देश. 1 महिन्यात या गोष्टीची पूर्तता करा, अन्यथा रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करणार. खासगी रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी वरील सूचना दिल्या आहेत. सर, रत्नागिरीमध्ये खासगी डॉक्टरांकडून जे फीज आकारली जाते तो नेहमी कळीचा मुद्दा आहे. रत्नागिरीतल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबतची कायम चर्चा दिसून येते. सिव्हिल हॉस्पिटलने किंवा सिव्हिल सर्जन म्हणून तुम्ही मेडिकलचे प्रमुख म्हणून एक निर्णय घेतलेला आहे, तो नेमका निर्णय काय आहे? निर्णय घेण्यापेक्षा निर्णय हा शासनाने बंधनकारक प्रत्येकाला केलेला आहे. आणि गेल्या 3 महिन्यापूर्वी पण आपण बातमी दिलेली होती की प्रत्येकाने आपापल्या दवाखान्यामध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, नर्सिंग होम असेल किंवा छोटे मोठे दवाखाने असतील आणि शासकीय दवाखान्यात प्रत्येक ठिकाणी दरपत्रक लावणे गरजेचं आहे. त्या दरपत्रकानुसार पेशंटला त्या ठिकाणी जायचं किंवा नाही, किंवा आपल्याला त्या ठिकाणी परवडेल किंवा नाही याचं नियोजन पेशंट करू शकतो आणि त्या ठिकाणी जावं किंवा न जावं याचा निर्णय देखील पेशंटच्या नातेवाईक घेऊ शकतात. दुसरं असतं की दवाखान्यात नागरिकांची सनद असते. सनद इन द सेन्स त्याचे हक्क असतात रुग्णाचे. ते हक्क त्या ठिकाणी त्या दवाखान्यात त्याला भेटणं आवश्यक आहे. त्याची सनद जे हे असते बोर्ड त्या ठिकाणी लावणं बंधनकारक आहे, जेणेकरून त्या सर्व सोयी सुविधा त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर त्या दवाखान्यामध्ये फायर ऑडिट झालं पाहिजे, कारण आपण जाळपोळीचा प्रकार अनेक ठिकाणी अनेक दवाखान्यामध्ये प्रायव्हेट असतो या शासकीय संस्थेमध्ये देखील पाहिलेलं आहे. ते फायरचं ऑडिट त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. कारण दवाखाने पाहिलं की रत्नागिरीमध्ये मी जेव्हा पाहतो, व्हिजिटला जातो तर कंजस्टेड दवाखाने आहेत
ज्यामध्ये सुखसोयी जर बघायला गेलं तर पेशंटला तिथं फिरायलाही जागा नसते. अशा परिस्थितीमध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर पळायचं कुठून, त्या देखील दिशानिर्देशक जे बोर्ड असतात ते देखील तिथं लावले गेलेले नाहीत. तर हे तिथं लावणं बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यात दरपत्रक लावले पाहिजे जेणेकरून पेशंट त्याचे फी त्या अनुषंगाने त्याला दिले जाईल. त्यात जर वाढ झाली तर पेशंटला हक्क आहे की त्याला जाब विचारण्याचा, डॉक्टरांना तो जाब विचारू शकतो. त्यानंतर सनद लावली पाहिजे, त्याचा हक्क काय काय दवाखान्यात प्रत्येक पेशंटचे ते हक्क त्याला कळलं पाहिजे. फायर ऑडिट तिथे झालं पाहिजे. दवाखान्यात काम करणारे प्रत्येक डॉक्टर, म्हणजे एखादा दवाखाना खासगी मालकाचा असेल ते जर काम करणारे 4-5 डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारे असतील, तर मुंबईवरून येणारे असतील, काही मुंबईवरून पुण्यावरून येत असतात, असे डॉक्टर जरी असले किंवा तिथं ऑपरेशन करणारे डॉक्टर असतील, त्या डॉक्टरांचे प्रत्येकाचं शासकीय MMC म्हणजे जी आमची संस्था आहे डॉक्टरांची, तिथं त्यांचं एनरोलमेंट झालं पाहिजे. तर त्या ठिकाणी त्याचं रिन्युअल करणं गरजेचं असतं, जे गेले 5 वर्षांनी करावं लागतं. मी नवी मुंबई येथून आहे. कोल्ड प्ले शो ची सुरुवात आजपासून DY पाटील स्टेडियमवर झाली आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात येत असून पोलीस आणि मनपाच्या वतीनं तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर कोल्ड प्ले शो साठी प्रेक्षक यायला सुरुवात. कोल्ड प्ले या जागतिक शोचे आयोजन नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर करण्यात आले आहे. आजपासून या शोला सुरुवात होणार असून हा शो पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये आल्याचं पाहायला मिळाले. नवी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस यांच्यासह मनपाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. बातमी रत्नागिरी येथून आहे. आम्हाला कुणबीचं आरक्षण नको असे खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणवून घेणार नाही असं नारायण राणे म्हणाले. आम्हाला कुणबीचे आरक्षण नको, नारायण राणे म्हणाले. मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणवून घेणार नाही. आम्हाला कुणबीचे आरक्षण नको. मागास समाज म्हणून घटनेच्या 15 आणि 16(4) मध्ये जी प्रोव्हिजन आहे, सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये 30% मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही. आज समाजामध्ये दारिद्र्याखाली मोठी संख्या आहे, बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो, मेहनत परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा, म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल
असं माझं मत आहे. कुणबी मराठा संदर्भात जो आता वाद आहे तो मी त्या मी त्या मताचा नाहीये. मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे. मागास समाज म्हणून जे घटनेच्या 15 आणि 16(4) मध्ये प्रोव्हिजन आहे, सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा, तो राज्य सरकारने द्यावा. बातमी कोल्हापूरमधून आहे. खासगी वाहनांवर नोकरीचे नेमप्लेट लावून गैरफायदा घेतल्याच्या प्रकरणी ठाकरे गटाच्या युवा सेनेनं कारवाईची मागणी केली आहे. मोटार अधिनियमानुसार असे नंबर प्लेट लावणे बेकायदा आहे असं त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे. खासगी वाहनांवर नेम प्लेट लावून गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी, ठाकरे गटाच्या युवा सेनेची मागणी. गेल्या काही वर्षात खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन, पोलीस, प्रेस, आर्मी यासारखे प्लेट लावण्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विशेषतः असे नेम प्लेट वापरत अनेक जण याचा गैरफायदा देखील घेत आहेत. मोटार अधिनियम कायद्यानुसार असे नंबर प्लेट लावणे बेकायदा असल्याचं म्हणत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आज या संदर्भात निवेदन देण्यात आले. अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. काय मागण्यांचं निवेदन दिले, नेमकी मागणी आहे? आज कोल्हापूर युवा सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या 4 व्हीलरवर किंवा 2 व्हीलरवर प्रेस, आर्मी, पोलीस किंवा महाराष्ट्र शासन अशा नेमप्लेट्स असतात, आमची मागणी अशी आहे की नक्की त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती आहे का? आज बघितलं तर क्राईम वाढला आहे, गुन्हेगारी वाढला आहे. एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसला तर समोर सुरक्षा रक्षकाला देखील आतमध्ये ती व्यक्ती VIP आहे असं वाटतं. आज बघितलं तर सर्वसामान्यावर कारवायांचा बडगा चालू आहे. तर आम्हाला अशी विनंती आहे या माध्यमातून की तुम्ही यांना पण, ही पण शासनाची एक फसवणूक आहे, यांना पण हे कोण तोतया असतील ज्या VIP नंबर प्लेट लावून फिरत असतील त्यांच्यावर कारवाई करावी. IPC सेक्शन 416 चिटिंगची जी केस आहे त्या माध्यमातून खटला दाखल करावा व सगळ्याच नागरिकांना त्यांनी न्याय द्यावा, ही आज युवा सेनेची मागणी आहे. बातमी पुण्यामधून आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. त्यानुसार नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रक्कम सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर RTGS केली गेल्याचा पुरावा सादर करण्यात आला आहे. शिंदे यांनी बँक संचालक सुरेंद्र उके आणि अन्य आरोपितांवर तक्रार दाखल करण्याची घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्त्यांच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा संदीप शिंदेचा आरोप. पुणे एसटी बँक घोटाळ्यावर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केलाय. नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर RTGS केल्याचा थेट पुरावा सादर केला. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप. बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतल्याचा आरोप. जयश्री पाटील यांच्या खात्यावर संचालक मगरे, सीतापराव उके आणि घकाते यांनी 43 लाख जमा केल्याचा आरोप. सहकार विभागाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार. दत्तात्रय खेडकरांना कॅश दिली. आपले सदावर्ते साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर मी 6 लाख कॅश दिली. कधी दिली? ते नोव्हेंबरला दिली. 23 नोव्हेंबरला 2023 नोव्हेंबरला दिली. तुम्हाला कामं घेतलं की नाही?
कामाला मला घेतला सर, पण मला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला. मला सांगितलं परमनंट एखादा तुम्ही पैसे द्या, एखादा तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे आणि शाखा व्यवस्थापक पद भेटणार आहे. पण मला घेताना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला आणि क्लार्क म्हणून घेतला मला. मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला सांगा, शाखा व्यवस्थापक म्हणून घेणार होते आणि 60 ते 70,000 पगार देणार होते, पण तुम्ही मला क्लार्क घेतात. ते बोलतात तुम्ही 2-3 महिने प्रॅक्टिस करून घे, शिकून घे सर्व, मग तुला आम्ही शाखा व्यवस्थापक बनवतो. आणि त्यांनी 2-3 महिने गेले, 6 महिने गेले साहेब, पण त्यांनी मला ना परमनंट ऑर्डर दिली, ना 50 ते 60-70,000 पगार दिली, ना शाखा व्यवस्थापक पद दिला मला. मी सांगितलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लोन काढलेला बँकेतून लोन काढला, त्याचा हप्ता 40,000 हप्ता आहे. तर मला 60 ते 70,000 पगार आली असती तर मी 40,000 हप्ता भरला असता लोनचा. पण आता मला पगार तेवढी येत नाही, फक्त मला 20,000 तुम्ही पगार देता कॉन्ट्रॅक्टवरती. तर मी हप्ता भरणार कसा आणि खाणार काय? मी घरी माझी 3 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण मी कसं करणार? मला एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 60 ते 70,000 पगार द्या किंवा मला माझे पैसे परत करा. तर असं सांगून पण ते माझे पैसे परत करत नव्हते. ते मला धमकी देत होते, मला हे करत होते, मला मानसिक त्रास देत होते हे लोक. मग मी जास्त त्रास दिल्यानंतर त्यांना मी जास्त मागे लागल्यानंतर मी आणि माझी आई सतत त्यांनी 6 महिने त्याच्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला फक्त 6 लाख माझे परत केले आणि माझ्याकडून राजीनामा जबरदस्तीने लिहून घेतला की राजीनामा लिहून दे म्हणून. आणि हा व्हिडिओ आहे. मागणी काय आहे तुमची? माझी मागणी आहे की माझी एवढे कशाला जड बनवायचे? थोडक्यात तुम्ही मागणी सांगा तुमची. माझी मागणी हीच आहे की माझे पैसे जे उरलेले आहे 5 लाख ते मला परत मिळाले पाहिजे. आणि त्यांच्यावरती ज्यांनी मला हे केला त्याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे की माझ्यासारख्या अनेक लोकांना फसवलं नाही पाहिजे त्यांनी. हो, मी सदावर्ती साहेबांना भेटलेलो. साहेबांना बोल साहेब माझे 5 लाख ते देत नाहीये. सदावर्ती साहेबांनी त्यांना फोन लावला दत्तात्रय खेडकरांना.